हॅलो. हॅलो. चेक. हॅलो चेक. आजच्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्याला या ठिकाणी झाली आहे सुरुवात. कालच्या दिवसातले दोन्हीही लुझिंग संघ आज एकमेकांविरोधात खेळत आहेत. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 8 वर येऊन पोहोचली आहे. 8 बिनगडी बाद. पहिला चेंडू यावेळेला रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय आपल्याला. चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी होताना पाहायला मिळते. बॉलर नितेश सुर्वे यांच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय आपल्याला नितेश यांच्या माध्यमातून. अजूनही एकही विकेट गेली नाहीये. सचिन शेडगे आणि प्रसाद लाड अजूनही पॉपिंग क्रीजवर. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आणखी एक डॉट बॉल. नक्कीच डॉट बॉल फक्त प्रेशर वाढवण्याचं काम करतंय. नॉकआउटचा सामना आहे आणि नक्कीच या नॉकआउटच्या सामन्यात जर आपण पाहिलं तर या नॉकआउटच्या सामन्यामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण हा सामना फार क्रुशल आहे दोन्ही संघांसाठी जिंकणं. आणि या सामन्यामध्ये जिंकावं लागेल. जर या सामन्यामध्ये पराभव झाला तर मात्र या स्पर्धेमधून माघार घ्यावी लागेल, बाहेर जावं लागेल. यानंतरचा होणारा सामना असणार आहे या सामन्यातील विजयी संघ वर्सेस श्रीहरी 11. श्रीहरी 11 आपण देखील तयार राहायचंय. आखूड टप्प्याचा चेंडू त्यावर केलाय प्रहार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सेफेस्ट झोन ऑफ द पार्क मध्ये. वन बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या दोन्ही बॅटर्सने. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या दुहेरी आकड्यात पोहोचेल. धावसंख्या 2-10 वरती येऊन पोहोचते 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 3 चेंडूंवर केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत. आतापर्यंत चांगले दिसलेत नितेश सुर्वे. अजूनही आपली लाईन आणि लेंथ मध्ये अजिबात बिघाड पाहायला मिळत नाहीये त्यांच्या. परंतु आता प्रश्नचिन्ह उभी केली आहेत ती म्हणजे सचिन शेडगे यांच्यासाठी. पुढच्या चेंडूवर काही वेगळं ट्राय केलं जाणार की मग मोठा फटका येणार. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. गतीमध्ये कमी. नक्कीच कमी यावेळेला गतीमध्ये आणली. बाउन्स तोच पाहायला मिळाला, परंतु थोडासा स्किड होऊन गती कमी झाली त्या चेंडूची. म्हणूनच त्या चेंडूला दुर्गती करू शकले नाहीयेत सचिन शेडगे. यांना मात्र आता सलग 3 बॉल डॉट खेळवलेत. एक बॉलवर डबल आलाय, परंतु 3 बॉल डॉट म्हणजे 4 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत या षटकात. धावसंख्या 10 बिनगडी बाद. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. नितेश सुर्वे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आपल्या बॉलिंग मार्कवरती. आजच्या दिवसातला दुसरा सामना आपण पाहत आहोत. 70-70 बिग बॅश नायगाव 2024. यावेळेला रनआउटची संधी होती. सचिन शेडगे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पोहोचलेत. एक धाव घेतली गेली आहे. धावसंख्या 11 वर येऊन पोहोचली आहे. 11 बिनगडी बाद असा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. एक पूर्णांक 5 षटकांनंतर धावसंख्या 11 वर येऊन पोहोचली आहे. श्रीहरी 11 त्या ठिकाणी वाट पाहतायत या सामन्यामधून कोणता संघ त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी येतोय. नक्कीच श्रीहरी 11 हा देखील एक तितका टफ संघ आहे, चांगला संघ आहे. मनसूर कुरेशी यांच्या लीडरशिपमध्ये मागील सामना जर पाहिलं तर विक्रम कांबळे वन हँडेडली त्यांच्या हातातून घेऊन गेले होते. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू प्रसाद लाड यांच्यासाठी आणि नक्कीच ओव्हर थ्रोच्या माध्यमातून या ठिकाणी येणार आहे धाव. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. या षटकामध्ये आल्या एकूण 4 धावा आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 12 बिनगडी बाद. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातला. धावसंख्या 12 वरती येऊन पोहोचली आहे.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. पुन्हा एकदा चैतन्य आले त्यांच्या बॉलिंग मार्क वरती. चैतन्य पाटील प्रसाद लाड करतील त्यांचा सामना. 12 धावा झाले आहेत. आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलाय गोलंदाजीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर पुरंदरे संघ जिजा 11. आणि नक्कीच यापुढे देखील त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जर या सामन्यामध्ये टिकून राहायचं आहे. परंतु आता प्रसाद लाड यांच्यासाठी प्रश्नचिन्ह असणार आहे. HB स्पोर्ट्स धावा आणाव्या लागतील. चैतन्य पाटील यावेळेला पहिला चेंडू काय वेगात आलाय चैतन्य पाटील यांचा. डॉट बॉल. पहिला चेंडू चांगली उसळी घेतली, चांगल्या लेंथवर चांगल्या लाईन वरती चेंडू फॉलो केलं बॅटरला आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. यष्टीरक्षकाकडे चांगलं कलेक्शन. यष्टीरक्षक सोनू बैद यांच्या हातामध्ये जाणारा हा चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 12. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चैतन्य पाटील तयार प्रसाद लाड यांच्यासाठी. आणखीन एक चांगला चेंडू परंतु त्यावर एक्स्ट्राऑर्डिनरी फटका. लॉंगॉनच्या हातामध्ये झेल होता. झेल सुटला यावेळेला प्रसाद लाड यांचा. नितीन राजापुरे यांच्या माध्यमातून. नक्कीच एक चांगले फिल्डर आहेत, चांगले बॅटर आहेत, परंतु आता झेल सोडलाय. धावसंख्या 13 वरती 1 ने पुढे जाते. नक्कीच चैतन्य पाटील स्वतःला थोडंसं लिटिल बिट ऑफ अनलकी मानतील, कारण 3 चान्स झाले त्यांच्या गोलंदाजीवरती. पहिल्या षटकात 2 चान्स आणि या षटकात 1 चान्स, परंतु 3ही चान्स सोडण्यात आलेत खेळाडूंकडून. टीमचा तितकीशी साथ लाभली नाहीये. यावेळेला देखील मोठा फटका उंच आहे, हवेत आहे, फिल्डर त्या चेंडू खाली आहेत आणि फायनली कॉट. नक्कीच सचिन शेडगे बाद होत आहेत चैतन्य पाटील यांच्या गोलंदाजीवरती आणि चैतन्याच्या तोंडावरती आता चैतन्यपूर्ण हसू आलंय, कारण फायनली चौथा चान्स ग्रॅब केलाय संघानं. पुरंदरे संघ जिजा 11 कॅच आउटच्या स्वरूपात सचिन शेडगे होत आहेत बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 13. 1 गडी बाद. नक्कीच आपल्या लेंथ मध्ये थोडासा बदलाव केला. बाहेर रडारच्या बाहेर टाकला चेंडू आणि ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू मिड विकेटच्या वरून मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचमुळे मिड विकेटच्या हातामध्ये एक सोपा झेल. संपुष्टात आलाय सचिनचा खेळ. पहिला गडी बाद झालाय, पहिला झटका लागलाय. नवीन बॅटर रोहित चव्हाण मैदानाच्या आत. आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला डिस्पॅच नक्कीच केलं जात आहे, परंतु फक्त फिल्डरच्या हातापर्यंत. सोनू बैद यांच्या माध्यमातून पकडला गेलाय झेल आणि बॅक टू बॅक विकेट्स फॉर चैतन्य पाटील. नक्कीच कुठेतरी कॅचेसचं जे चैतन्य हरवलं होतं त्या कॅचेस पुन्हा एकदा पकडल्या जात आहेत. नक्कीच सोनू बैद यांच्या माध्यमातून चांगली कॅच पुन्हा एकदा पाहायला मिळते. बॅक टू बॅक विकेट. यावेळेला जर पाहिलं तर बॅट्समन ऑलरेडी शफल झाले होते आणि त्यांना मात्र स्टंप लाईन मध्ये केली गेलेली गोलंदाजी, परंतु वेगात होता चेंडू. रिजन मोठं निवडलं मिड विकेटचं. सोनू बैद त्या चेंडू खाली आले आणि पकडला एक सोपा झेल. नक्कीच बॅक टू बॅक विकेट आलेत म्हणजे चैतन्य पाटील इज ऑन अ हॅट्रिक फॉर द नेक्स्ट बॉल. नवीन बॅटर सचिन पगारे. चला 30 सेकंद आहेत, शेवटची 15 सेकंद उरली आहेत. लवकरात लवकर आपण क्रीजवर जायचंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 वरती येऊन पोहोचली आहे. 2.4 षटकांनंतर धावसंख्या 13. 2 गडी बाद असं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. चैतन्य पाटील इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक बॉल असणार आहे चैतन्य पाटील यांच्यासाठी. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन होताना पाहायला मिळत आहे. चैतन्य पाटील ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक बॉल सचिन पगारे यांच्यासाठी. यावेळेला पायांचा वेध घेतलाय चेंडूने. नक्कीच एलबीचा जरी पुकार असला तरी बराच बाहेर, यष्ट्यांच्या अद्याप मध्यात देखील नाही हा चेंडू. 2.5 षटकांनंतर धावसंख्या 13 वरतीच अडवून राहिली आहे. केवळ एकच धाव खर्च केली आतापर्यंत या षटकामध्ये.
चैतन्य पाटील व्हॉट अ बॉलर. नक्कीच पहिल्या षटकात 8 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर काय कमबॅक केलंय या बॉलरने. केवळ 9 धावा झालेत धावफलकावरती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये गेलाय. फिल्डर त्या चेंडूच्या खाली आले आहेत आणि पकडली आहे आणखीन एक कॅच. इंडिव्हिज्युअली तिसरा विकेट या ठिकाणी घेतलाय आणि या नितीन राजापुरे ज्यांनी झेल सोडला होता त्यांनी झेल पकडलाय आणि सामना आता अडकवलाय. सचिन पगारे होत आहेत बाद. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13. HB स्पोर्ट्स 3 गडी बाद. नक्कीच आपण पाहत आहात 70-70 प्रेझेंट्स नायगाव बिग बॅश आणि या नायगाव बिग बॅश साठी आम्ही आभारी आहोत. ते म्हणजे SS स्पोर्ट्स, त्याचप्रमाणे शोएब अंतुले, त्याचप्रमाणे आदी स्पोर्ट्स, गुफरानबाई, त्याचप्रमाणे JR थॉमस, थॉमस डायस आणि त्याचप्रमाणे ज्यूड रॉड्रिगस, त्याचप्रमाणे थंडर, गुड्डूभाई, लक्ष्मीनारायण लाड, 30+ मॅचची ट्रॉफी ज्यांनी पुरस्कृत केली आणि त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच ची टी-शर्ट. त्याचनंतर आम्ही आहोत आभारी सामर्थ्य सुनील लाड, जे बॅटर बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या पुरस्कृत त्यांच्या माध्यमातून केल्या आल्या आहेत. त्याचप्रमाणे आम्ही आभारी आहोत दीपभाई अंबिकापूर यांचे देखील, अंबिकापुरे. त्यानंतर आम्ही आभारी आहोत रायगड स्पोर्ट्स यांचे देखील नबीभाई. यानंतर आम्ही आभारी आहोत अमित जाधव यांचे. सायकल पुरस्कृत केली आहे त्यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी. या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि त्याचप्रमाणे आम्ही आभारी आहोत माननीय श्री दमदार आमदार विक्रमादित्य आमदार श्री कालिदास कोळंबकर साहेबांचं, ज्यांचं आम्हाला नेहमीच सहकार्य राहतं. आणि त्याचप्रमाणे आम्ही आभारी आहोत माजी नगरसेवक वडाळ्याचे श्री अमेजी घोले यांचे देखील आम्ही तितकेच मनापासून आभारी आहोत. या सर्वांच्याच सविनय सहकार्यामुळे आम्ही तुमच्या समोर ही स्पर्धा मांडू शकलो, ही स्पर्धा सादर करू शकलो. तर या सर्व मान्यवरांचे, सर्व अतिथींचे, सर्व स्पॉन्सरर्सचे, सर्व मदतकर्त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. आपण पाहत आहात 70-70 प्रेझेंट्स नायगाव बिग बॅश 2024 दरम्यान. या ठिकाणी पुढच्या ओव्हरला झाली आहे सुरुवात. अजय आले आहेत गोलंदाजी मार्कवरती 4थं षटक घेऊन. चला 20 मिनिटं झाली आहेत, लवकरात लवकर पुढचं षटक हाताळायचं आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला घाई करायची आहे. पुरंदरे संघ जिजा 11. अजय, पहिला चेंडू प्रसाद लाड, डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय प्रसाद लाड यांच्यासाठी अजय तोडकर यांच्या माध्यमातून. नक्कीच त्या डॉट बॉल वरती 1 धाव नक्कीच मिळणार आहे. बॅट नक्कीच होती नायगावचा अश्विन, ज्याला ओळखलं जातं अजय तोडकर, या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच ऑफ ब्रेक गोलंदाजी, आपल्या ऑफ ब्रेक गोलंदाजीनं नक्कीच प्रभावित करतायत. या ठिकाणी पहिला चेंडू चांगला हाताळलाय. पुढचा चेंडू अजय यांचा येताना पाहायला मिळतो. यावेळेला फ्लाईट दिली चेंडूला, परंतु चेंडू बराचसा चांगली उसळी घेताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 3.2. 15 धावा, 3 गडी बाद. आणि नक्कीच आतापर्यंत मोठी धावसंख्या रचू शकले नाहीयेत HB स्पोर्ट्स. टॉस जिंकला, फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु आतापर्यंत त्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करू शकला नाहीये HB स्पोर्ट्स. येणाऱ्या काही चेंडूंवरती मोठे प्रहार, मोठे हल्ले चढवावे लागतील. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न कुठेतरी जाणला होता, पायांवरती चेंडूला हाताळलं होतं आणि 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या आता 17 वरती येऊन पोहोचणार आहे 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 3 चेंडूंवरती चांगली गोलंदाजी करण्याचा निर्धार असणार आहे अजय तोडकर यांचा. परंतु प्रसाद लाड कुठेतरी मोठे फटके शोधतायत, कर्णधार आहेत आणि त्या लीडरशिप ला आता न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळेला देखील चांगला फटका आलाय. 1 बाउन्स, फटका निघून जाईल सीमारेषे पार. प्रसाद लाड यांची बॅट बोलू लागली आहे.
येतोय पहिला चौकार. चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय प्रसाद लाड यांच्या बॅट मधून. 3.4 षटकांनंतर तर धावसंख्या 21 वर येऊन पोहोचली आहे. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. या षटकातले 2 चेंडू अजूनही शिल्लक. अजय तोडकर थोडंसं फील्डमध्ये परिवर्तन. डीप स्क्वेअर लेगला आता थोडंसं फाईन बोलावलंय आणि फाईन लेगला मात्र डीपमध्ये पाठवलंय प्रसाद यांच्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा झाला प्रयत्न आणि एक सोपा झेल देऊन प्रसाद लाड देखील बाद. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते. सोनू बैद यांनी पकडलाय झेल. संपुष्टात आलाय प्रसादचा खेळ. 3.5 षटकांनंतर प्रसाद 15 धावा करून बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 21-4 गडी बाद. नक्कीच बघूया रिप्ले मध्ये आपण 70-70च्या माध्यमातून. आखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी जास्त उसळी चेंडूने घेतली. डिस्टन्स क्लिअर करू शकले नाहीत. मोठ्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सोनू बैद यांचा चांगला झेल. विराज पडवळ नवीन बॅटर मैदानाच्या आत. एक शेवटचा चेंडू या षटकातला शिल्लक. यानंतर आणखीन एक षटक शिल्लक. चला घाई करायची आहे, लवकरात लवकर हे षटक संपवायचं आहे. यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न विराज पडवळ यांच्या माध्यमातून. नक्कीच शेवटच्या चेंडूवर येतोय डॉट बॉल. वाईडची मागणी या ठिकाणी केली गेली आहे आणि रेफरल घेतला या ठिकाणी HB स्पोर्ट्सनी. इट्स अन रिव्ह्यू फ्रॉम टीम HB स्पोर्ट्स. वी हॅव अ प्लेयर रिव्ह्यू फ्रॉम HB स्पोर्ट्स for wide. On field decision is dot ball and will stay with the on field decision. It's an fair delivery. Review lost. HB स्पोर्ट्स रिव्ह्यू आता तुमच्याकडे उरलेला नाहीये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर HB स्पोर्ट्सची धावसंख्या येऊन पोहोचली 21-4 गडी बाद. अजूनही शेवटचं एक षटक शिल्लक पहिल्या डावातलं. गोलंदाजी मार्कवर ज्यांनी फिल्डिंग करताना 2 झेल पकडले सोनू बैद. 3 झेल ज्यांनी पकडले आजच्या मॅच मध्ये सोनू बैद येताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. ही देखील एक 3 भावांची तिकडी आपल्याला पाहायला मिळते. काल जर पाहिलं तर कालच्या सत्रात पहिल्या सामन्यात अभिषेक बैद खेळत होते. नक्कीच या स्पर्धेमधून ते बाद झालेत मिस्टिकल VJTI बॉईज. आणि आता जर पाहिलं तर एका टीम मध्ये प्रिन्स बैद आणि सोनू बैद एकाच संघात खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. आणि धावसंख्या 21 वर येऊन पोहोचली आहे. सोनू बैद शेवटचं षटक घेऊन येत आहेत आणि त्या दिशेची बाउंड्री थोडी छोटी आहे, त्यामुळे विराज पडवळ यांचा प्रयत्न असणार आहे मोठे फटके खेळण्याचा. चला टाइम लिमिट आहे सोनू बैद, फार कमी वेळ उरलाय. लवकरात लवकर आपले 6 चेंडू हाताळायचे आहेत. पहिला चेंडू सोनू यांचा डीप होताना पाहायला मिळाला. नक्कीच खाली डीप केलं बॉलला. डॉट बॉलने सुरुवात केली आहे सोनू यांनी आपल्या षटकाची. चांगला चेंडू. नक्कीच पायाच्या गॅपला पाहिलं आणि त्याच गॅप मध्ये डीप केलं चेंडूला. डॉट बॉल लोअर फुल टॉस. या पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा. यावेळेला मात्र स्लॅश केलाय. बाउंड्रीच्या दिशेने कोणताही फिल्डर नाहीये. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. सोनू बैद यांच्या दुसऱ्या चेंडूवरती फाईन लेगच्या दिशेने फाईन जाणारा हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4. नक्कीच गॅपला पाहिलं आणि गॅप मध्ये पाठवलं. चांगली प्लेसमेंट पाहायला मिळाली सुनील यांच्या माध्यमातून. धावसंख्या 25 वर येऊन पोहोचली आहे. अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुनील पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती. सोनू थोडंसं फील्ड मध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळतात. आता मिडॉनच्या फिल्डरला जर पाहायचं झालं थोडंसं सरकवलं जात आहे मिडॉनच्या फिल्डरला स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट पाहायला मिळतोय. चला टाइम नाहीये सोनू बैद, लवकरात लवकर शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. आणखीन एक खेळाडू सर्कल मध्ये घ्यावा लागेल.
आखूड टप्प्याचा चेंडू सोनू बैद यांना स्टँड अँड डिलिव्हर. काय सुरेख फटका खेळलाय सुनील यांनी. वाट पाहिली, वाट लावली, पाहिलं चेंडूला शेवटपर्यंत. आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यानंतर त्या चेंडूला फक्त उभं राहून प्लेस केलं ओव्हर द डीप स्क्वेअर लेग. षटकार. धाव संख्या आता 30 वरती 31 वर येऊन पोहोचली आहे. 31 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 4.3. म्हणजेच 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सोनू बैद यांच्या षटकातला महागडे राहिलेत सोनू बैद. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला फ्लिक केलाय. मिडॉनच्या फिल्डरच्या हातामध्ये जाईल चेंडू आणि चुकीचा थ्रो, ओव्हर थ्रो, आणि त्याचमुळे 2 धावा या ठिकाणी आल्या आहेत. धाव संख्या 33 वर येऊन पोहोचली आहे. ओव्हर थ्रो झाला या ठिकाणी. थोडंसं ओव्हर एक्साइटमेंट मध्ये केलेला तो थ्रो. धाव संख्या 33 वर येऊन पोहोचली आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 बिगिटच्या शोधामध्ये असणार आहेत सुनील. ह्या शेवटच्या धावा कितपत काम करून जाणार आहेत संघासाठी याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. आणि या सामन्यावरती मेन नजरा असणार आहेत श्रीहरी 11च्या. यावेळेला काय सुरेख फटका आलाय. गुडना टेक, तमाशा देख, सुंदर षटकार, नयनरम्य दृश्य टिपणारा हा षटकार. मनसूर कुरेशी यांची नक्कीच आठवण करून दिली. कालच्या दिवसात शेवटच्या सामन्यात असा फटका खेळला होता मनसूर यांनी. आणि फटका काय सुरेख आहे. सुनील यांच्या बॅट मधून आलेला हा फटका. धाव संख्या जर आपण पाहिली तर 39 वर येऊन पोहोचली आहे. बघा, जी धाव संख्या 4 षटकांनंतर 21 वर होती ती आता 39 वर आली आहे. 18 धावा खर्च केलेत 5 चेंडूंमध्ये सोनू बैद यांनी. शेवटचा चेंडू सोनू बैद यांचा. या पहिल्या डावातला शेवटचा चेंडू. HB स्पोर्ट्स वर्सेस पुरंदरे संघ जिजा 11. नॉकआउटच्या सामन्यामधला हा शेवटचा चेंडू पहिल्या डावातला. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न आहे. विराज पडवळ आले आहेत. रनआउट नक्कीच होऊन माघारी परततील. शेवटच्या चेंडूवर विकेट येते आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 40. 41 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे पुरंदरे संघ जिजा 11 कडे. आणि या दुसऱ्या डावामध्ये आपण कॉम्बॉक्स मधून ऐकूया नायगाव मधील सुमधुर आवाज ओमकार पाटील. ओव्हर टू यू ओमकार. चेक. चला, विनंती असेल HB स्पोर्ट्स फिल्डिंग लावून घ्यायची. धन्यवाद स्वरूप. मित्रांनो, आजचा सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतो. कालच्या दिवसातील दोन्ही पराभूत संघ गट ब मधील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक क्रुशल मॅच, नॉकआउटचा सामना. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती टीम पुरंदरे संघ जिजा 11 या संघाच्या माध्यमातून शेवटच्या अंतिम षटकामध्ये मोमेंटम मात्र HB स्पोर्ट्स संघाने आपल्या बाजूने खेचलं. चांगले फटकेबाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि अंतिम होईना परंतु एका समाधानकारक लक्ष्यापर्यंत नेऊन आपल्या संघाला पोहोचवलंय त्या HB स्पोर्ट्स संघाच्या फिनिशर्सने. परंतु आम्ही निश्चितच मनपूर्वक आभारी असणार आहोत आमचे सर्वच प्राऊड स्पॉन्सर्स, प्रायोजक यांचं. SS स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 2 बॅट आपल्याला पाहायला मिळतात. शोएब अंतुले साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले जात आहेत. आदी स्पोर्ट्स यांच्याकडून देखील 2 बॅट गुफरानभाई यांचा आम्ही विशेष आभारी असणार आहोत. त्याच्यासाठी JR थॉमस यांच्याकडून थॉमस डायस आणि ज्यूड रॉड्रिगस यांच्या माध्यमातून एक बॅट आपल्याला पाहायला मिळते जी स्पॉन्सर केली जाते. थंडर यांचे गुड्डूबाई यांच्याकडून देखील एक बॅट आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्याचबरोबर लक्ष्मीनारायण लाडसाहेब 40+ जी आपली जो प्रेक्षणीय सामना आहे त्यामधील मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि सर्वच पारितोषिक त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत. त्याचबरोबर सामर्थ्य सुनील लाड यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या अंतिम क्षणी देण्यात येणारे सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीराला
जी ट्रॉफी आपण देणार आहोत ती पुरस्कृत केली गेली आहे, त्यांचे देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. दीपबाई अंबिकापूर यांचं देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. रायगड स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून शूज आपण पाहतोय जे स्पॉन्सर केले जात आहेत. नबी अन बाय आपलं देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर अमित जाधव साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आकर्षक बायसिकल जे आपल्याला पाहायला मिळते, ती सायकल जरूर स्पॉन्सर केली जाते. याचशिवाय सन्माननीय विक्रमादित्य आमदार कालिदासजी कोळंबकर साहेब आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक वडाळा अमयजी गोले साहेब यांचे देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत, जे विशेष योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी. सन्माननीय नाना अंबोले साहेब यांचे देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. त्याचबरोबर माननीय श्री हेमंतजी पवार साहेब आणि माननीय सौ राजश्री पवार मॅम यांचे देखील विशेष आभारी. या स्पर्धेच्या माध्यमातून एक ना अनेक सहकारी आमच्यासोबत जोडले गेले, त्यांचे आम्ही विशेष आभारी असणार आहोत. संपूर्ण आयोजन समिती, आमचे संपूर्ण 70 स्पोर्ट्स अर्थातच तारिकबाई अँड कंपनी यांचे देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. त्याचसोबतच माननीय श्री राहुलभाई सोलकर, माननीय श्री प्रशांतजी सिरके, रुई स्पोर्ट्स माफ करा रुई ब्युटी सलून यांचा मी विशेष आभारी असणार आहोत. सन्मान्य श्री अनिल भाऊ माने साहेब, त्याचसोबतच आपण पाहतो यावेळी सन्मान्य गजेंद्रजी दुमाळे साहेब यांचे देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. संदीपजी कवळे साहेब आणि त्याचबरोबर सौ कोमल सचिन चौगुले घोले मॅम यांचे देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. चला सामन्याच्या दुसऱ्या इनिंगकडे वळतो मित्रांनो. ज्या ठिकाणी 41 धावांचं लक्ष आहे, 8.20 ची सरासरी तितकी मोठी नाहीये, परंतु अर्ली ब्रेक थ्रू जर इथे मिळवले गेले तर निश्चितच हे देखील लक्ष कठीण बनवलं जाऊ शकतं. गोलंदाजी मार्कवरती विराज पडवळ येताना आपल्याला पाहायला मिळतात. पॅडी तर फलंदाजी मार्कवरती सोनू आणि त्याला साथ मिळेल ती प्रसाद खापणे यांची. लक्ष आहे 41 धावांचं 41. लक्षात घ्या 20 मिनिटांचा होती, ज्यामध्ये आपल्याला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. अन्यथा 5व्या षटकासाठी तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल 38 सर्कलच्या आत. HB स्पोर्ट्स, HB म्हणजेच मेडिकल लँग्वेजमध्ये हिमोग्लोबिन आपण सर्वच जण ओळखतो. हिमोग्लोबिन कमी असेल तर रक्त कमी पडतं, यावेळी धावांची कमतरता जाणवते. त्याचप्रकारे HB स्पोर्ट्स संघाला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमक प्रहार, स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम. 4 धावांसाठीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑफला क्लिअर केलं. फील्ड रिस्ट्रिक्शनचा उपयोग, खराब लेंथ, त्याचा पुरेपूर फायदा. पहिला चेंडू हाफ लेंथ वरती होता, त्याचा पुरेपूर उपयोग केला, आक्रमण केलंय आणि पहिल्या चेंडू पासून इरादे स्पष्ट केले. त्या ठिकाणी सोनूने पॉवरफुल हिटिंग साठी सोनूला आपण ओळखतो. हाईट आहे, पॉवर आहे, त्याचा पुरेपूर उपयोग करतो. आणि निश्चितच पहिला चेंडू जेव्हा बॅटच्या मिडल मध्ये येतो तेव्हा निश्चितच कोणताही फलंदाज आत्मविश्वासाने द्विगुणित होताना आपल्याला पाहायला मिळतो. ही चिमुकली आपल्या सोबत जोडली जाते, या स्पर्धेचा आनंद घेते. परंतु यावेळी खराब यष्टी रक्षण प्रसाद लाड स्वतः संघनायकाकडून पाहायला मिळत आहे. डॉट बॉल होऊ शकला असता. त्या ठिकाणी आपण पाहतोय या बोनसच्या स्वरूपातील 2 धावा बाईट स्वरूपात येताना आपल्याला पाहायला मिळतात. आधीच तुमच्याकडे असणारं पाठबळ खूप कमी आणि त्या पाठबळ कमी असताना जेव्हा संघातील 2 महत्वपूर्ण खेळाडू अशा छोट्या छोट्या चुका सुरुवातीच्या क्षणाला करतात त्यावेळी निश्चितच कुठेतरी संघाला अतिरिक्त दबावाखाली टाकत असतात. तेच पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती खराब लेंथ, दुसरा चेंडू चांगली लेंथ, परंतु खराब यष्टी रक्षण. यावेळी वन मोर टाइम बिग हिट फ्रॉम सोनू बाईट. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. इट्स अ मॅक्सिमम बिग ह्यूज हिट. षटकार पहिल्या षटकात मित्रांनो. यावेळी सोनूने प्रतिस्पर्धी संघाला या सामन्यात कमबॅक करूच दिलेला नाहीये. प्रतिस्पर्धी संघाला निश्चितच कोणत्या प्रकारची मुभा इथे दिली जात नाही. या सामन्यात कुठेतरी त्यांचे चान्सेस निर्माण व्हावे. पहिल्या चेंडूवरती हल्ला केलाय आणि आक्रमण करत असताना धावसंख्या धावफलकावरती 14 आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत झाले, 14 धावा धावफलकावरती. जरूर निश्चितच आता मात्र सामन्यावर टेपलाय 27 चेंडू आणि 27 धावांवरती. या चेंडूवर देखील मोठा फटका खेळायचा प्रहार. यावेळी टाइम नाही झालाय चेंडू, परंतु सुंदर झेल. हलकसं कॉलिंग मध्ये मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. 2 क्षेत्ररक्षक एकमेकां समोर आले, परंतु विराज पडवळ अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नजर होती आणि सोनूचा खतरा, सोनू जो खतरा बनू पाहत होता, अडथळा बनू पाहत होता, त्याला मात्र इथे माघारी धाडलं जात आहे. तंबूच्या दिशेने पारतावलं जात आहे. विकेटचं पतन आणि आपल्याच गोलंदाजीवरती एक चांगला झेल कंप्लीट करताना. माफ करा, धावसंख्या 12 इथे होते. प्रिन्स न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सोनू बाद झाला, त्याचा भाऊ, त्याचा बंधू प्रिन्स जाताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात.
पहिला चेंडू प्रिन्सच्या माध्यमातून देखील षडांपूल झालाय सक्सेसफुल. वॉट लेंथ मध्ये जेव्हा जेव्हा चूक केली आहे गोलंदाजाने तेव्हा तेव्हा त्याच्यावरती आक्रमक प्रहार. प्रिन्सच्या देखील माध्यमातून निश्चितच अटॅकिंग इंटेंट, पॉझिटिव्ह इंटेंट इथे दाखवलाय. मिड विकेट झोन यावेळी टार्गेट केला. निश्चितच जेव्हा जेव्हा तुम्हाला शॉर्ट पिच लेंथ मिळत असते, आखूड टप्प्याचा चेंडू या मैदानात जेव्हा मिळत असतो तेव्हा निश्चितच त्याला कोणत्याही प्रकारची हाईघाई कोणताच फलंदाज करत नाही सीमारेषा दाखवण्यासाठी. आम्ही विशेष आभारी असणार आहोत समई रेस्टॉरंट, अर्थातच महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची चव आणि ही मेजवानी लोअर मध्ये आपल्याला अनुभवता येऊ शकते. अगदी आपले जाज्वल्य इतिहास, निश्चितच महाराजांचा इतिहास, महाराजांचे गड किल्ले, त्यावेळीची शस्त्र यांसारखा एक उत्तम थीम घेऊन हे रेस्टॉरंट आपल्या समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्याची चव ही तुम्हा सर्वांच्या जिभेवर रेंगाळणारी देखील आहे. आणि विशेषतः आपले सर्व पारंपरिक पदार्थ प्रत्येक विभागातील, प्रत्येक महाराष्ट्र जिल्ह्यातील आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्याच प्रकारचे मसाले परंपरागत. यावेळी पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. यावेळी डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव जरूर अर्जित होते. एका धावेने स्ट्राईक इथे रोटेट होईल. धावफलक देखील पुढे सरसावेल. षटक देखील इथे पूर्ण होत आहे. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती तब्बल 19 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात टीम जिजा 11 पुरंदर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टीम इन पर्पल, टीम इन लॅव्हेंडर आपण म्हणू शकतो. परंतु यावेळी खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन कमबॅक करताना पाहायला मिळत आहे. या संघाकडे देखील खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे. अंतिम क्षणी ॲज अ फिनिशर म्हणून काल आपण महेश सातोस्कर यांना पाहिलं, त्यांचा अनुभव पाहिला आणि त्यांच्याकडे असलेली पॉवर हिटिंग ॲबिलिटी देखील पाहिलं. कालच्या दिवसात मित्रांनो फक्त 2 षटकार आले समोरच्या दिशेने, ते देखील दोन्हीच्या दोन्ही महेश सातोस्कर यांच्या बॅटमधून. आणि एक षटकार शेवटच्या अंतिम क्षणी आला, तो म्हणजे विराज पडवळच्या बॅटमधून, जो आपण पाहिलं फायर ब्रिगेड एंडच्या दिशेने आला होता. हे 3 षटकार होते, ज्या 3 षटकारांनी सतीश धुळे सरांची जरूर आपण सर्वांनाच आठवण करून दिली. परंतु सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये काय चालू आहे, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कुठेतरी झगडत असताना एचबी स्पोर्ट्स विजयासाठी, तर कुठेतरी विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळतोय पुरंदर संघ. षटक क्रमांक 2 घेऊन स्वतः संघनायक सज्ज होत आहे यावी प्रसाद लाड. आणि आता मात्र भरीव कामगिरी करावी लागेल. बराचसा वेळ खेळपट्टीवरती असताना देखील प्रसाद लाड आणि फलंदाजीच्या माध्यमातून इम्प्रेस केलं नाही, परंतु गोलंदाजी ही त्यांचा नेहमीच प्लस पॉइंट राहिली आहे. यावी मात्र प्रिन्स बैद, व्हाट अ शॉट, ब्युटिफुल कनेक्टेड आणि तेवढाच दमदार चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहा, पॉवर प्लेचं षटक आहे, फील्ड रिस्ट्रिक्शन आहे, त्याचा उपयोग कसा करायचा हे जरूर दाखवून दिलंय. ऑफ स्टिकच्या बाहेर शफल झाले होते, चेंडूच्या लाईनला पाहिलं, त्यानंतर ऍडजस्ट गेलं, रूम बनवला आणि स्लाइस केला, चेंडूला कट केला, स्क्वेअर कटच्या माध्यमातून आज चेंडूला पाठवून दिलाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने वन मोर टाइम वन्स अगेन. रिझल्ट मात्र सेम येताना आपल्याला पाहायला मिळेल का, नाही. दोन्ही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. यावेळी नशिबाची तितकी साथ मिळाली नाहीये, परंतु 2 धावा जरूर अर्जित होत आहेत. परंतु या दोन्ही चेंडूंवरती जर पाहायचं झालं तर बराचसा रूम दिला प्रसादने. ऑफ स्टिकच्या बाहेर बरीचशी लाईन आपल्याला पाहायला मिळाली, लेंथ मध्ये बदल पाहायला मिळाला. पहिला चेंडू काहीसा आखूड टप्प्याचा होता, परंतु दुसरा चेंडू फुलर लेंथ. परंतु जे क्षेत्र निवडलं प्रिन्सने ते अतिउत्तम. फील्ड रिस्ट्रिक्शन आहे, त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न. अभि हलकासा स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या पिचिंग पर्यंत जाण्याचा प्रयत्न होता. नो बॉल, फील्ड रिस्ट्रिक्शनचा हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. केवळ आणि केवळ तुम्ही 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर सजवू शकता आणि या ठिकाणी आपण पाहतोय चौथा देखील क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर होता. बाहेरून स्टार्ट घेणं, परंतु स्टार्ट घेताना चेंडू टाकण्याच्या आधी, हाताळण्याच्या आधी जर तुम्ही आत नसाल तर निश्चितच तो नो बॉल घोषित केला जातो. पंचांनी ते हेरलं, न्याहाळलं, आपल्या पंचांची चतुर चाणाक्ष नजर सगळीकडेच पाहायला मिळते. आणि या नो बॉल असल्यामुळे निश्चितच पुढील चेंडू फ्री हिटचा असेल, लायसन्स असणार आहे मोठा फटका खेळण्यासाठीचा. पुन्हा एकदा एक चांगला फटका, यावी ओव्हर दी कव्हर खेळून काढलेला फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू जाईल फेन्स क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम चौकार आणि या 4 धावांचा धाव फलक जाऊन पोहोचतोय तो यावेळी 30. श्रीहरी 11 चला तयारीत राहायचं. संगणक टॉस साठी श्रीहरी 11 30 धावा. अप्रतिम दर्जेदार यावेळी बॅकफुट वरून फटका खेळलाय. व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ टायमिंग, व्हाट अ पॉवर. या देखील चेंडूवरती मिळेल एक दमदार चौकार. प्रिन्स ऍज अ प्रिन्स खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय.
हाफ व्हॉली असेल, आकुटप्पाचे चेंडू असतील, लेंथ बॉल असेल, कुठल्याही प्रकारची हायगाई केली नाहीये, मोठे फटके खेळण्यापासून स्वतःला लांब ठेवलं नाहीये, तो आत्मविश्वास दाखवलाय आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावरती आपण पाहतोय आपल्या संघाला विजयाच्या जवळजवळ उंबरठ्यावरती येऊन टेपलंय. 34 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा इरादा जरूर होता, यावेळी टाइम तेवढा चांगल्या प्रकारे करू शकलेला नाहीये, परंतु एक धाव मिड विकेट झोन मध्ये जरूर अर्जित करतील. एका धावेने धावफलक जाईल. त्यावेळी 35 या धावसंख्या होती. प्रसाद लाड बरेचसे मागणे ठरले आहेत. तब्बल 16 धावा आतापर्यंत या षटकात खर्च केल्यात आणि अजूनही एक चेंडू शेवटचा शिल्लक असेल या षटकातील. लास्ट डिलिव्हरी स्टील रिमेनिंग. आणि मित्रांनो, प्रसाद खापणे आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती येताना आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 9 चेंडू झाले, तो नॉन स्ट्रायकिंग एंडलाच होता आणि पहिला चेंडू फेस केलेल्या सामन्यातील. धावसंख्या धावफलक होती 35. आवश्यक आहे त्या विजयासाठी 6. अप्रतिम फटका, सॉलिड स्ट्रोक, ज्या प्रकारचं टायमिंग पाहायला मिळालं, जो शेप पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, चौकार जरूर गेला नाहीये, परंतु हा कॉन्फिडन्स मिळवून देऊन जाणारा फटका जरूर आहे. या 2 धावांनी षटक इथे कंप्लीट होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद, 37 आपल्याला पाहायला मिळत आहेत. आवश्यक आहे त्या विजयासाठी आता मात्र 4 धावा. 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. प्रिन्सने मात्र ताबडतोड तडाके बंद फलंदाजी दाखवली आपल्याला. 8 चेंडूंमध्ये तब्बल 22 धावा त्याच्या बॅट मधून येताना आपण पाहतोय. तर प्रसाद लाड 18 धावा खर्ची करताना आपल्याला पाहायला मिळालेत. नवीन गोलंदाज यश येताना आपल्याला पाहायला मिळतील. यावी यश पाहूया कितपत यश संपादित करतायत या सामन्यामध्ये. जवळजवळ प्रत्येक संघाकडे एक यश आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु काही यश संपादित करतायत तर काही यश अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढच्या षटकाला आपण जरूर प्रचारण करणार आहोत. यश येथील पुढील षटक घेऊन. तर स्ट्रायकिंग एंडला प्रिन्स, पाहूया तो विनिंग स्ट्रोक पाहायला मिळेल का प्रिन्स याच्या बॅट मधून. आणि तो विनिंग स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. षटकाराने इथे मात्र फिनिश करेल, माफ करा चौकाराने फिनिश करतोय, पण या 4 धावांसहित सामना इथे मात्र आपला खिशात टाकलाय. अगदी एखादी सामना जिंकत असताना, पुढील सामन्यात प्रवेश करत असताना, पुढील फेरीत प्रवेश करत असताना आपल्याला पाहायला मिळतो जिजा 11 पुरंदर संघ. आणि ज्या प्रकारे हा सामना जिंकलाय, निश्चितच आत्मविश्वास निघून गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजेच पुरंदर संघ. जिजा 11 या संघाचा 4 चेंडूमध्ये 10 धावांची छोटेखानी स्टार्ट आपल्याला पाहायला मिळाली. सोनू बैद आणि नंतर फिनिशिंग टच अभिषेक बैद याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन पुरंदर संघ तर HB स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर मॅच समरी निश्चितच सुनील शेलार 7 चेंडूंमध्ये 20 धावांची एक महत्वपूर्ण इनिंग. यामध्ये गोलंदाजी जर पाहिजे झालं तर चैतन्य पाटील 3 विकेट्स 9 धावा खर्च करत असताना महत्वपूर्ण कामगिरी. त्यानंतर जर पाहिजे झालं तर अजय तोडकर 8 धावा खर्च करत 1 विकेट. निलेश 4 धावा खर्च केला केवळ एका षटकामध्ये. सोनूने 1 षटक हाताळलं महागडं 19 धावांचं. तर फलंदाजीमध्ये असं पाहायचं झालं तर सोनूबाई 4 चेंडू 10 धावा आणि प्रिन्स 9 चेंडू 26 धावा. या सामन्याचा सामनावीर ठरतोय चैतन्य पाटील. 2 षटकं हाताळली आहेत, केवळ 9 धावा खर्च करत असताना 3 गडी ज्याने प्राप्त केले, तो चैतन्य ठरतोय या सामन्याचा सामनावीराचा हकदार. मी चैतन्य विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचंय. त्याचबरोबर श्रीहरी 11 संघाच्या